जळगाव शहरातील कालिका माता मंदिर समोरून एक 70 वर्षीय वृद्ध दिनांक 1 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास पायी जात असताना एक चारचाकी वाहन त्यांच्याजवळ थांबवून चारचाकीतील 2 अज्ञात इसमांनी त्यांना पुढे चौकात सोडतो असे गोड बोलून वाहनात बसविले। खाली उतरल्यानंतर आपल्या खिशातील 25,000 रुपये रोख रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। पथकाने तत्काळ गुन्हा करणाऱ्या आरोपी अरशद शेख रज्जाक शेख वय 32 तसेच अत्ताऊर रहमान मोहम्मद शकील वय 35 राहणार गेंदालाल मिल या दोघांना ताब्यात घेतले। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात चोरलेले 25,000 रुपये रोख रक्कम काढून दिली आहे। तसेच पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 2 लाख रुपये किमतीची चारचाकी कार देखील ताब्यात घेतलेली आहे। 1 ऑगस्टला दुपारी 3:30च्या सुमारास कालिका माता मंदिराजवळ एक 70 वर्षीय वृद्ध आहे, त्याला गाडीला लिफ्ट देतो या बहाण्याने चारचाकी गाडीमध्ये बसवलं आणि त्याला दमदाटी करून त्यांच्याकडून 25,000 रुपये त्यांच्याकडून हिसकावून घेतले म्हणून आपल्या MIDC पोलीस स्टेशन येथे 562/25 BNS कलम 303(2) 3-5 अन्वये गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्यामध्ये देखील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बबन आव्हाड असतील, त्यांची DBची टीम असतील, त्यांचे अधिकारी असतील, यांनी संबंधित एरियामधील CCTV फुटेज, गोपनीय माहिती याच्या आधारावर सदर जे आरोपी आहेत ते निष्पन्न केले। त्यामध्ये अरशद शेख रज्जाक शेख, अवतार रहमान मोहम्मद शकील दोघं पण राहणारे गेंदालाल मिल या दोघांनी पण त्या वृद्धाला लुटल्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्याकडून त्या वृद्धाला लुटून जे 25,000 रुपये हिसकावून घेतले होते ते व गाडीचा वापर त्यांनी केला होता हे दोघं पण जप्त केलेले आहेत। त्यांना देखील अटक करून कोर्टासमोर हजर केलं होतं, तर त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे MIDC पोलीस रेकॉर्ड तपासत आहोत। सध्या त्यांची कस्टडी आपल्यामध्ये आहे। त्यांनी अजून काही गुन्हे केलेत कशा प्रकारचे त्या पद्धतीचा तपास सुरू आहे।